चाळीसगावमधील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत पीर मुसा कादरी दर्ग्याचा उरूस यंदा नेहमीप्रमाणे लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या श्रद्धेनं पार पडला। मात्र या पवित्र उरसावर यावर्षी दर्गा ट्रस्टच्या अनागोंदी कारभारामुळे असुविधांचा मोठा डाग लागल्याचं चित्र दिसून आले। भाविकांची सेवा हीच खरी भक्ती असल्याचं सर्व धर्म सांगतात, परंतु प्रत्यक्षात भाविकांशी कचऱ्यासारखी वागणूक दिला गेल्याचा आरोप होतोय। उरूसस्थळी चप्पल बुटांसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने सर्वत्र उकिरड्यासारखा खच दिसून येत होता। भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत असतानाही साधा चप्पल स्टँड उभारण्यात आलेला नव्हता। ही बाब आश्चर्यकारक आहे। सलग 3 दिवस चालणाऱ्या या उरसात पहिल्या दिवशी गुसूल, दुसऱ्या दिवशी संदल तर तिसऱ्या दिवशी देशमुखांच्या घरातून मानाच्या तलवारीची मिरवणूक काढण्यात येते। या धार्मिक कार्यक्रमांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो हिंदू मुस्लिम भाविक येतात, मात्र त्यांच्या निवाऱ्यासाठी शेड, मंडप किंवा झोपण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यानं महिला, पुरुष व लहान मुलांना कडाक्याच्या थंडीत उघड्यावर रात्र काढावी लागली। या परिस्थितीकडे ट्रस्ट व कारभाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। उलट काही ट्रस्टी व मौलानांनी उरूसस्थळीच आपले वाढदिवस साजरे करत स्वतःची मिरवणूक केल्याचं बोललं जात आहे। या सर्व प्रकारामुळे भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून विचारणा केली असता संबंधितांनी कानावर हात ठेवत मौन बाळगले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट। कुठून आलाय तुम्ही? आम्ही जुन्नर तालुका शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्याचे आम्ही शिवनेरी आणि आम्ही मावळे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम मावळे। आपण किती वर्ष इथे येतो? आम्ही दरवर्षी येतो। दरवर्षी येताना आम्ही शरददादा सोनवणे हे आमचे मित्र आमदार, त्यांच्यासाठी आम्ही इथं आशीर्वाद मागायला आलो तर आम्हाला भरपूर आशीर्वाद भेटले। आमचे शरददादा सोनवणे हे आमदार झाले जुन्नर तालुक्याचे। त्याच्यानंतर आमचे